म्हणतोय म्हातारा? तू गप अरे गप अरे गप अरे गप. काय मारतेस कशाला? म्हणजे काय, फक्त ऍक्टिंग करायचं ठरलं होतं ना आपलं? खरं खरं मारतोस का? हे सोडतोस माझे? दुष्ट माणूस कुठला. ऍक्टिंग करतोस की जीव घेतोस माझा? लागलं मला ना, केवढ्या जोरात केस ओढले, अगं हात सुद्धा पिरगळलास माझा. वेडा झालेस का तू? अगं पण म्हाताऱ्याला खरं वाटायला नको का, म्हणून मी करत होतो. अरे पण एवढी ओव्हर ऍक्टिंग केलीस ना तर तो हार्ट अटॅक येऊन मरेल तिकडेच. अगं हो, हे पण खरं आहे तुझं. मग काय मिस्टर मोडकांची दया यायला लागली तुला? जास्तच तेव्हा चालली आहे. मला विसरू नकोस हा. भाषा, मला कुठल्याही परिस्थितीत पैसा हवा. अरे हो, अरे त्याचेच तर प्रयत्न करतोय ना आपण. एकदा त्यांचा आपल्यावरती विश्वास बसायला हवा की ही भाषा बिचारी खूप दुःखी आहे. तिचा हा नवरा तिला बदड बदड बदडतो. मग मिळेल आपल्याला सगळं हळूहळू. हे पण खरं आहे तुझं. बिझनेस आपल्या हातात आला पाहिजे, मग मज्जाच मज्जा. हे बघ, तू त्याची सेवा करत राहा. मला असं वाटतं की म्हातारा तुझ्यासाठी प्रॉपर्टी नक्कीच सोडून देईल. मलाही तसंच वाटतंय. अरे हो, पण त्याला वाटलं तर पाहिजे ना माझा हा नवरा मला खूप बदड बदड बदडतो, आणि मग मी अशी टोमॅटो सॉस लावून फिरते. करेक्ट आहे बिलकुल. कसंही करून हा पैसा आणि बिझनेस आपल्या हातात आला पाहिजे, मग मजा येईल. आणि मला विश्वास आहे, ज्या प्रकारे तू सेवेचं नाटक करतेस ना, ते बघून हे नक्की असंच होईल. खरंच मलाही असंच वाटतं. पण भाषा कधी? म्हातारा फार फुटेज खातोय. आपल्याला काहीतरी वेगळं प्लॅनिंग करायला पाहिजे. असं काहीतरी करायला पाहिजे की म्हातारा फसलाच पाहिजे आणि सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावाने झाली पाहिजे. अच्छा, पण मग जर मिस्टर मोडक माझ्याशी लग्न करतो असं म्हणाले तर? आयडिया करेक्ट आहे. मी तुला डिवोर्स देतो ना, मग म्हाताऱ्याला तुझी दया येईल आणि तो तुझ्याशी लग्न करेल. वेडा झालास का तू? अरे त्यांच्या मुलीच्या वयाची मी. वयाला मार गोळी. पैसे बघ, पैसे 80 करोड. तू ना तरुण, आणि दिवस म्हणजे तू. अगं नाटक आहे नुसतं. नाटक करतोय आपण. तू मोडकांशी लग्न करायचं. किती वर्ष जिवंत राहणार आहेस तो? प्रॉपर्टी तुझ्या नावावर होणारच. 2-4 वर्षात तो मेला की झालं, मग आपण लग्न करू. मग आपण दोघं राज्य करायचं. काय तरुण, अरे हे बघ, म्हणजे तू बोलतोयस, पण ह्या सगळ्या गोष्टी खूप विचार करून करायला हव्यात. नाही म्हणजे उगीच आपला डाव आपल्यावरच उलटला ना तर खूप मोठा घोळ होईल रे. आणि मिस्टर मोडक तसे खूप चांगले पण आहेत रे. मला उगीच त्यांचा असा विश्वासघात करावा असं नाही वाटत रे. अगं भाषा, पण मला पण नाही वाटत असं. पैसा महत्वाचा ना. आणि मोडकांना आहे कोण? मूल ना बाळ. आपण असं करूया, त्यांचा विश्वास बसला पाहिजे. बघ, विचार करू नकोस, आपण असंच करूया. अरे ये जवळ.
मॉर्निंग भाषा. गुड मॉर्निंग मनोहर काका. भाषा गुड मॉर्निंग. आनंद, आज भाषेचं असं काय झालंय? म्हणजे ती अचानक अशी अबोल, चेहरा पण एकदम उतरलेला आहे. काही झालंय का? मग काय करणार ती? नवरा तिचा मनुष्य आहे का? राक्षस आहे तो, राक्षस. ही आजकालची मुलं ना, ही सर्व अशीच. सर्वांना नोकरीवाली बायको पाहिजे, पैसे कमवणारी बायको पाहिजे, तिच्या जीवावरती मजा मारायला पाहिजे, पण बायकोची इज्जत नाही करणार. सर्व दिखावा आहे रे. हे जे संबंध आहे ना, सर्व दिखावे आहे. फक्त पैसा हवा लोकांना, पैसा. खरं आहे तुझं. प्रश्न असा आहे की मग भाषासारख्या मुलींनी करायचं कसं? पुरुष म्हणजे सुद्धा ना, वाटेल तसे वागतात. बायकांना तर किंमत देतच नाहीत. हे पिढ्यानपिढ्या सुरू आहे. स्त्रियांवर अत्याचार, अन्याय करतात. वाटेल तसं वागतात. हे माझ्या मनात कधी कधी असा विचार येतो, अशा नतद्रष्टांना भर चौकात चपलानी मारलं पाहिजे. बायको आपली बिचारी संसार करते, कष्ट उपसते, पण पुरुषाला त्याची अजिबात किंमत नाही. खरं आहे तुझं मनोहर. मला तर आता भाषाची काळजी वाटायला लागली. मिस्टर मोडक, आधी तुम्ही स्वतःची काळजी घ्या. हं? माझ्यामुळे उगीच तुम्हाला त्रास नको. म्हणून मीच विचार करते की मी इथे न राहिलेलं बरं. अरे असं का बोलताय तू भाषा? मला हे सांग, तरुणी हे करणं जरुरी नाही आहे का? किंमतच नाही त्याची त्याला. तुझ्यावरती हात उचलतो तो. हे बघ भाषा, त्याला तुझी पर्वा नाही हेच खरं आहे. आणि तुला स्पष्ट सांगू का, तू जरा त्याला जास्त डोक्यावर चढवून ठेवलंयस. हो, कारण की ही त्याच्यावरती प्रेम करते ना, ही वेडी भाषा. त्याला ना ही दुनियादारी जरा बघू दे. त्याला नोकरी करू दे, काम करू दे. 4 पैसे मिळायला मेहनत करावं लागते. बोलो बोलो त्याला बोलो. तो घरी नाहीये. अरे पण सकाळी तर मी पाहिलं त्याला. पण आता नाहीये तो घरात. अगं मग गेला कुठे? आणि तेही तुला न सांगता गेला? तो असाच वागतो. नाही सांगत तो मला, कारण त्याला नाही गरज वाटत मला सांगायची. बेजबाबदार आहे तो. आणि बरंच झालं तो गेला. मी तर म्हणते तो इथे न आला ना तर जास्तच बरं. सुटेल मी या व्यापातून. भाषा काय बोलतेस तू? खरंच बोलते मी. परत मला कंटाळा आला हा त्याचा मूड सांभाळण्याचा. किती वेळा त्याला सांभाळून घ्यायचं मी? मीही माणूस आहे ना. नाही, माझ्याही सहनशक्तीला सीमा आहेत. अगं पण भाषा. मिस्टर मोडक, मी एका अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आले. पण मी आज जी काही आहे ते मी स्वतःच्या मेहनतीवर. मी कधीच कोणाच्या उपकारांचं ओझं खांद्यावर घेऊन नाही जगू शकत. मी स्वतः मेहनत केली, अभ्यास केला आणि स्वबळावर नोकरी मिळवली. शिवाय मला सांगा की मी तरुणला काय कमी करते? मी मिळवते ना पैसा. चांगला खातो, कपडे चांगले घालतो, सगळ्या हौस मौज करतो. काय हवं त्याला आणखीन? ऑन द कॉन्ट्ररी, मला काय हवंय हेच त्याला समजायला हवं. आळशी झाला तो नुसता. शिवाय पुरुष आहे ना, ताकद दाखवतो मला. माझी किंमत नाही, पाय पुसणं आहे मी. पण बस झालं आता. कंटाळा येतो मला या सगळ्या गोष्टींचा.
अजून नाही सहन करू शकत मी. मलाही काही आत्मसन्मान आहे की नाही? बस बस आता नाही सहन होणार मला. त्याला यायचं असेल तर तो येईल, आणि नाही आला ना तर काही हरकत नाही. असा असा बेजबाबदार नवरा असून नसून सारखाच शेवटी. आणि मिस्टर मोडक, मी तुम्हालाही सांगते, जर तो आला ना तर त्याला खुशाल धमकी द्या. इथे राहायचं असेल तर शांतपणे राहा म्हणावं. हा असला तमाशा, ही अशी शिवी गाळी ते चालणार नाही. नाहीतर पोलिसात देईन म्हणावं तुला. ही असली भांडणं, शिवी गाळ, हे काय बरं वाटतं का? काय वाटत असेल माझ्या मनाला? खरं आहे तुझं भाषा, अगदी खरं आहे. अरे रे, बिचारी भाषा किती सहन करते ही. अरे हिचा नवरा नवरा आहे का खाटी काय? कसा संसार करावा या पोरीनी? इतकी गुणी, चांगली मुलगी. कसला विचार करतोय आनंद? विचार करतोय की या भाषाचा दोष काय? दोष आनंद, दोष हिचा नाही, हिच्या भाग्याचा, हिच्या नशिबाचा, हिच्या दैवाचा आहे. आणि भाग्यात जे असेल ते माणसाला सहन करावंच लागतं. तरी मला असं वाटतं की ती बरीच नशीबवान आहे. कारण हो, तुझ्या घरात ती राहते, तुझ्यासारख्याची सोबत आहे तिला. नाहीतर तुला माहितीच आहे, आजकालच्या जगात या तरुण मुलींना जगात एकटं फिरणं म्हणजे किती मुश्किल आहे ते. पण तरुणला समजत नाही, त्याला एकदा समज द्यायलाच हवी. हाय, तू? भूत बघितल्यासारखी घाबरतेस काय? अरे इथे काय करतेस तू? अरे घरापासून जवळ आहोत आपण, कोणी आपल्याला बघितलं तर सगळा प्लॅन चौपट होईल आपला. काही होत नाही ग, नाटक करतोय आपण. अरे पण तसे ना तुझ्यापासून दूर राहणं मला खूप कठीण आहे. इथे काय करतेस तू? अरे आत्ताच कसं असं व्हायला लागलं तुला? हा, अजून आपला प्लॅन पूर्ण व्हायला खूप वेळ आहे. अरे अजून आपला दिवस पण व्हायचा आहे. आणि मिस्टर मोडक यांनी जर माझ्याशी लग्न केलं तर मग ते मरेपर्यंत तुला वाट बघावी लागेल. हे तर खरं आहे, पण आपण लपून छपून भेटू शकू ना. आणि काय, करोडोंच्या प्रॉपर्टीसाठी एवढं तर सहन करावंच लागेल. तरुण, हे आपण बरोबर करतोय ना? हा, तुला काही शंका वाटते? नाही, आपण असा विचार करतोय तसं नाही झालं तर? म्हणजे मोडक यांनी जर माझ्याशी लग्न नाही केलं तर? शिवाय लग्न करून जर ते लवकर मेले नाही तर मग आपला सगळा प्लॅन चौपट होईल रे. नाही, तू म्हणतेस ते खरं आहे. मग आहेच खरं, इतकं सोपं नाही येते. शिवाय मोडक सर खूप चांगले आहेत. त्यांचा असा विश्वासघात कसा करायचा आपण? हे बघ भाषा, तू अशी डगमगू नकोस बाबा. नाही रे, डगमगत नाहीये मी. पण शेवटी मला पैशांपेक्षाही जास्त तू महत्वाचा आहेस. तू नवरा आहेस माझा तरुण. भाषा, काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. आता तू जा, हा. आणि मी तुला भेटायला थोड्या वेळात येतो. गॅलरीची खिडकी उघडी ठेव. हा. ओके, जा, पळ पळ पळ.